नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉप टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे धोका रुळांवरचा. गेले काही दिवसांपासून आयबीएन लोकमत हा मार्ग धोक्याचा या विषयावर एक कॅम्पेन चालवत आहे. त्यात प्रामुख्याने रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणा किंवा प्रवाशांच्या विविध समस्या यांचा आढावा घेण्यात येतोय. आज याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेत रेल्वे पोलीस निरीक्षक संदीप खिरटकर. सुरक्षित रेल्वे प्रवास नेमका कसा असावा याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांचं पण स्टुडिओत स्वागत करूया. आणि खास करून रेल्वे ट्रॅक जे असतात ते क्रॉस करणाऱ्या प्रवाशांकरता ते एका अभियानातही सहभागी आहेत आणि 26/11 जो हल्ला झाला मुंबईवर त्यात त्यांना पुरस्कार लाभला आहे आणि त्यांना ब्रेव्हरी सर्टिफिकेटही मिळालंय. चर्चा सुरू करण्याआधी त्यांचं प्रथम अभिनंदन करूयात. सर, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि या विषयावर तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 02266899204 या नंबरवर तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. नंबर पुन्हा एकदा घ्या, 02266899204. आपण चर्चेला सुरुवात करूया. संदीप सर, जेव्हा असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात, गेली 14 वर्ष तुम्ही या सर्व्हिसमध्ये आहात, एक रेल्वे पोलीस निरीक्षक म्हणून गेले कित्येक दिवसात प्रवाशांच्या कोणकोणत्या समस्या प्रामुख्याने तुमच्याकडे आल्यात? सगळ्यात महत्त्वाची समस्या जसं मुंबईमध्ये बघतोय मी की जे प्रवासी येतात त्या लोकांना समस्या ही असते की एक तर गर्दी फार असते आणि मुंबईमध्ये टाइमचं फार महत्त्व आहे. त्यामुळे ते लोक काय करतात की 2 मिनिट वाचवायसाठी ट्रॅक क्रॉस करतात. ब्रिजचा उपयोग न करता ट्रॅक क्रॉस करतात, जे फार धोक्याचं आहे. कारण ते 2 मिनिटं जे वाचवायचा प्रयत्न करतात त्यासाठी त्याचा जीव जाऊ शकतो, ते अपंग होऊ शकतात, ट्रेन खाली येऊ शकतात आणि ते फार धोक्याचं असते ते. त्यामुळे माझा एक सगळ्यात महत्त्वाचं एक आव्हान आहे लोकांना की लोकांनी ट्रॅक क्रॉस करू नये, फक्त ब्रिजचा वापर करावा. कारण 2 मिनिटासाठी आपला जीव गमावणं काही योग्य नाही. कारण जे काम अति महत्त्वाचं आहे, गोष्ट खरी आहे, काम सगळ्यांना महत्त्वाचं असते, पण जीवापेक्षा कोणतंही काम महत्त्वाचं नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले आपला जीव सांभाळायला पाहिजे आणि नंतर मग पुढचा विचार करायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही हे जे अभियान जे आहे त्याच्यात तुम्ही सहभागी आहात, त्या अभियानामध्ये नेमके काय काय गोष्टी आहेत आणि कोणकोणते मुद्दे तुम्ही प्रकर्षाने समोर आणताय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आमच्या डिपार्टमेंटकडनं अभियान चालवलं गेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकांना अवेअर करायचं आहे की तुम्ही ट्रॅक क्रॉस करू नका. बरोबर. कारण याच्यात फायदे तर काहीच नाही, त्यात सगळे तोटेच आहेत. जर तोटा एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्यांचा जीव जाऊ शकतो, ट्रेन खाली येऊन त्याचा पाय जाऊ शकतो, अपंगत्व येऊ शकतं. ते अवॉइड करायचं आणि ते तुमचा जीव किती महत्त्वाचा आहे हे लोकांना आम्ही समजून सांगतो. 2 मिनिटं आहे महत्त्वाचे, पण इतकी जास्त महत्त्वाची नाही की तुम्ही त्यासाठी आपला जीव द्या. लावू नका. त्यासाठी पण सगळ्या लोकांना समजून सांगतो की ट्रॅक क्रॉस करू नका, त्यानंतर आपलं ब्रिजचा उपयोग करा. बरोबर आहे. सर, पण या अभियानाला कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? लोकांचा प्रतिसाद फार छान आहे. कारण जसं आम्ही पॉम्पलेट छापले, त्यानंतर बॅनर लावले सगळ्या जागी, म्हणजे पूर्ण मुंबई डिव्हिजनमध्ये. तर जे पॉम्पलेट जे छापले आम्ही लोकांनी, ते एकाला द्यायचं, त्याला वाचायला सांगायचं आणि त्याला सांगायचं की तू 10 लोकांना सांग. तर कारण जनरली काय होतं, कुठलं ऍडव्हर्टाईजचं पॉम्पलेट असलं की ते लोक काय वाचतात आणि फेकून देतात. बरोबर. आम्ही जसं मी सीएसटीला जे अभियान चालवलं, असं कुठलंच पॉम्पलेट मी प्लॅटफॉर्म पडलेलं नाही बघितलं. याचा अर्थ असं की लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. जे पॉम्पलेट त्यांना दिलं त्या पॉम्पलेट ते 10 लोकांना सर्क्युलेट केलं. म्हणजे एक चांगला तुम्हाला त्याच्यातून फायदा होतोय आणि जनजागृती होते. आपल्याला प्रश्न विचारतात विजय उपाध्ये सोलापूरहून. विजय. नमस्कार. हा, नमस्कार. खिरटकर साहेबांना माझा एक प्रश्न असा आहे की आपण जे लोक रोड क्रॉस करू नयेत याच्यासाठी आपण जे परावृत्त करू लागलेला आहात, तर याच्यामध्ये एक रोटरी इंटरनॅशनल अशी जी सामाजिक जी संस्था आहे, बरोबर, त्यांच्याही तुम्ही जर साथ घेतला तर लोकांना मोटिवेट करून त्यांना ते रुळावरनं ते ओलांडणार नाहीत याची ते काळजी घेतील. तर तुम्ही फक्त पोलिसांचंच काम उपयोगाचं नसून लोकांना सुद्धा तुम्ही त्यांच्या सोबतीला घ्या. अगदी बरोबर आहे. त्यांचं मार्गदर्शन, त्यांनी एक सल्ला दिलेला आहे छोटासा की सामाजिक संस्थांचंही त्याच्यात पुढाकार आणि त्यांची तुम्हाला साथ असेल तर ते जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. सर, पण मध्ये एक असं एक अभियान आम्ही बघितलं होतं भायखळा स्टेशनवरचं की लहान मुलांना त्याच्यात तुम्ही पुढाकार घेऊन सांगितलं होतं की गुलाबाचं फूल देऊन. तर ते नेमकं अभियान काय होतं आणि त्याचा कितपत प्रभाव पडला? ऍक्च्युली ते जे अभियान होतं तो पण याचाच पार्ट होता. पण ऍक्च्युली होतं काय की जसं मोठा माणसा समजा वयाने समजा मोठा असेल तो, त्याला समजा आपण पकडलं आणि आम्ही त्याला समजून सांगितलं किंवा रोड क्रॉस तुम्ही करू नका, तर ते त्याला इतकं फील नाही होणार. पण छोट्या मुलाने सांगितलं की काका तुम्ही रोड क्रॉस करू नका,
माझ्यासारखा मुलगा तुमचा घरी वाट पाहत आहे, तर त्याला फार फील होतं. त्यामुळे आमचे भायख्याचे अजय यादव साहेब होते, त्यांनी एक नवीन युक्ती लढवली. कुठं काम करताना काय होतं माणसाला की नवीन नवीन युक्ती येतात, त्यांनी एक नवीन युक्ती लढवली किंवा शाळेतल्या मुलांना आणायचं आणि त्यांना त्या जो यात्री जो पकडला जाईल तो रूळ क्रॉस करताना त्याला गुलाबाचं फुल द्यायचं आणि तो छोटा मुलगा त्याला रिक्वेस्ट करेल की बा काका तुम्ही रूळ क्रॉस करू नका, तर त्याला थोडं फील होईल किंवा मला माझ्यापेक्षा छोट्या मुलांनी मला समजवलं, त्याला फील होईल. बरोबर. आणि घरी त्याचंच एक छोटंसं पिल्लू त्याचं त्याला ते आठवेल की बाबा माझ्या घरी पण छोटासा मुलगा आहे असं ते. बरोबर. सर, पण हे सगळ्या घडामोडी बरोबर आहेत, घाई असते प्रत्येकाला, मुंबईत खूप धावपळ सुरू असते, पण या सगळ्याच्या मागे समज एखादा यात्री जेव्हा क्रॉस करत असतो त्याच्यानंतर तो जी सगळी प्रक्रिया असते त्याच्याविषयी खूप हलगर्जीपणा होतो वगैरे असं सगळं म्हटलं जातं. नेमकी ती प्रक्रिया काय असते आणि त्याचं गांभीर्य आपल्या दर्शकांना सांगा. जसं आमच्या याच्यामध्ये असं आहे की बाबा रूळ क्रॉस करणे हा गुन्हा आहे, तर एक रेल्वे ऍक्ट मध्ये एक धारा आहे, धारा 147 147 धारा आहे, त्यात फाईन 1000 रुपये आणि 6 महिन्याची सजा किंवा दोन्ही लागू शकते. तर जी प्रोसिजर असते की बाबा जसं रूळ क्रॉस करताना आम्ही लोकांना समजवतो, जे लोक ऐकत नाही त्यांना आम्ही ऑफिसमध्ये आणतो, आमच्या ऑफिसमध्ये आणल्यानंतर आम्ही त्याची चार्जशीट भरून आम्ही मग कोर्टात त्यांना पुटअप करतो. त्याला हार्डली 1.5-2 तास असे लागतात. म्हणजे थोडक्यात 2 मिनिटाचा तुम्ही वेळ आमचा उद्देश हा असतो की बाबा तो जो माणूस जो रूळ क्रॉस करतोय तो फक्त 2 मिनिटं वाचेल, त्याचे त्या 2 मिनिटाच्या वर वाचणार नाही त्याचे, पण ते 2 मिनिटासाठी आम्ही त्याचे 2 तास घालवले. पण त्याला हे वाटायला पाहिजे की बाबा 2 मिनिटाच्या ऐवजी माझे 2 तास गेले, जे महत्वाचं काम ते होणार झालंच नाही आणि मला फालतू म्हणजे हे पण झालं. आणि त्याच्यात रेल्वे पोलीस यंत्रणेचे जवळजवळ 2 तास आपण म्हणतो की अपव्यय झालेला आहे वेळेचा, आणि हाही अभियानाचा भाग आहे. सर, पण आणखीन काय काय मुद्दे जे आहेत म्हणजे अभियानाचा बद्दल झाले, पण प्रवास सुरक्षित व्हावा या दृष्टीने समज आपण प्रवास करत असताना समज सुरक्षेसाठी आपल्याला चेन दिलेली असते, साखळी दिलेली असते, त्याच्याविषयी लिहिलेलं असतं पण लोक वापरत नाहीत, असे कोणते अनुभव आहेत का आणि त्याच्याविषयी तुमचं निरीक्षण काय सांगतं? मला म्हणजे आता मी तुमचा फार फार धन्यवाद देतो आयबीएन लोकमतचा की जे आम्ही अभियान चालवलं त्याच्या आधीपासून तुम्ही हे लोक अभियान चालवत आहे. कारण आम्ही लोकांना जसं सीएसटी मध्ये 35 लाख लोक येतात, प्रत्येकांना सांगणं आमचं शक्य नाही, परंतु मॅक्झिमम लोक हे टीव्ही पाहतात, त्यामुळे हे मॅक्झिमम लोकांच्या कानावर जातं की बाबा ट्रॅक क्रॉस करू नये, त्यात काय तोटे आहे काय आहे हे सगळं. त्यासाठी मी तुमचा फार फार धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की सगळे जे पालक लोक ज्यांची मुलं शाळेत जातात ते मुलं काय करतात, शाळा सुटली की ते लगेच ट्रेनमध्ये नाही बसणार, ते काय करतात की ट्रेन चालू व्हायची वाट पाहाय आणि चालत्या ट्रेनमध्ये बसायचा प्रयत्न करतात ते, कारण बाकी लोकांना दाखवतात की बघा माझी किती डेअरिंग आहे की मी चालत्या ट्रेनमध्ये चढतो. तर सगळ्या म्हणजे जे पालक आहेत त्यांना म्हणजे ही विनंती आहे की बाबा आपल्या मुलांना समजावं की बाबा मला ट्रेन उभी आहे त्यात तू बस आणि जिथे तुला उतरायचं तिथे एकाच जागी उतर. पोरं काय करतात की बाबा एका स्टेशनवर बसतात, सामोरच्या स्टेशनला उतरणार, मग पुन्हा दुसरी ट्रेन पकडणार, मस्ती करतात. तसं म्हणजे आता छोटे मुलं त्यांना तर काही समजणार नाही आणि आपण किती वेळा समजून सांगणार त्यांना, म्हणून ते लोक रोज घरी जातात आणि तो पोरगा जो त्यांनी आज केलं तो मला भेटतो असं उद्या नाही, त्यामुळे तो आपल्या आई वडिलांना रोज भेटतो, तर आई वडिलांनी समजून म्हणजे त्या घटनेचं त्या गोष्टीचं गांभीर्य काय आहे, किती जीव महत्वाचा आहे ते समजावून सांगणं गरजेचं आहे. आपल्याला गजानन जगताप प्रश्न विचारतायत परभणीहून. गजानन, हॅलो. हा प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा विचारा प्रश्न. मॅडम, जेव्हा आपण रेल्वे ट्रॅकहून जेव्हा लोक इकडं बाजूला जेव्हा रेल्वे येते आणि जेव्हा लोक पलीकडे जातात त्या टायमाला ऍक्सिडेंट वगैरे जास्त होण्याची भीती असते. बरोबर. तेव्हा त्या लोकांना आपण जे नियम वगैरे असतात ते पोस्टर वगैरे जर लावून जर केलं तर त्याने जनजागृती होऊन जाईल, त्याच्यामध्ये अपघात होतात ते कमी होऊन जातील. बरोबर, अगदी बरोबर. एक चांगला त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे की समज आपण पोस्टर्स लावली नियम सांगणारी, तर त्या दृष्टीने आपण काही पाऊल उचलणार आहात का किंवा तसं तुमच्या अभियानात काही आहे का? हो बिलकुल. आता जसं प्रायमरी आमचा स्टेज होता, आम्ही जसं पोस्टर लावली तसं प्लॅटफॉर्म पोस्टर लावली, त्यानंतर पत्रकं वाटली, तर पुढे जाऊन हा पण विचार करू आम्ही ट्रेनमध्ये पण ते पत्रक लावण्याचा प्रयत्न करू. बरोबर, अगदी बरोबर आहे. सर, पण आता समज आपण हा प्रवास हा मुद्दा घेतला तर साखळी, जसं तुम्ही लहान मुलांचा एक मुद्दा मांडलात, तर स्त्रियांचा समज आपण विचार केला तर कधी कधी काय होतं की घाई असते, धावपळ असते, खूप व्यवधानं असतात, ती प्रत्येकालाच असतात, पण दागिने घालून जात असतात आणि आपण म्हणतो की साखळ्या खेचण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे किंवा चेन चोरीचं, तर त्या दृष्टीने तुम्ही काय सांगू शकाल? खास म्हणजे स्त्रियांसाठी मला असं सांगायचं की बाबा स्त्री जेव्हा कुठे जाते बाहेर तर दागिने घालून असते, तर ज्यांना बाहेर जायचं दागिने घेऊन जावं, पण ते जे प्रवासामध्ये त्यांनी त्याचा उपयोग नाही करावा. आणि समजा पर्समध्ये ठेवायचे तर घरून समजा पर्समध्ये ठेवून आल्यानंतर ट्रेनमध्ये उतरल्यानंतर समजा त्यांनी घातले तर ते योग्य राहील. कारण ट्रेनमध्ये आल्यावर तुम्ही जे 4 लोक बसून असतात त्यांच्यापुढे समजा तुम्ही
पर्समध्ये दागिने टाकले आणि ते पर्स डोक्याखाली ठेवता तर ते धोक्याचं होऊ शकतं. बरोबर. म्हणजे समोरची व्यक्ती कदाचित तुमचं निरीक्षण करत असेल आणि त्याचा तुम्हालाच जास्त नुकसान होऊ शकेल. जास्त नुकसान. हा झाला स्त्रियांचा प्रश्न. पण सर, एकट्याने जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा कोणकोणती आपण लक्षात ठेवलं पाहिजे व्यवधानं, खास करून मुंबई असू दे किंवा फॉर दॅट मॅटर रेल्वेनी प्रवास करताना समज एकट्याने कोणी प्रवास करतंय तर कोणत्या प्रामुख्याने गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? तुम्ही समजा एकटे प्रवास करत असतील तर जे आजूबाजूचे लोक आहेत ते तुमच्या ओळखीचे नाहीत, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आणि कुठल्या माणसाला तुम्ही चेहरा पाहून हे सांगू शकत नाही की हा माणूस कसा आहे, चांगला आहे की वाईट आहे, हे सांगू शकत नाही. तर जस्ट एंटरटेनमेंट म्हणून ठीक आहे की तुम्ही त्याच्यात बोलता चालता बाबा कुठला आहे काय आहे हे तर ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे की आपला टाइमपास व्हायला पाहिजे. परंतु त्यांनी दिलेल्या वस्तू काही खायला नको. कारण चहा हा 4 ते 5 रुपयाचा मिळतो, स्वतःच्या पैशाने चहा प्यायला पाहिजे. त्यांनी दिलेली समजा एक बिस्किट खायला दिलं ते पण खायला नको. म्हणजे सहयात्री जे आहे आपले फक्त बोलणं चालणं एवढं ठीक आहे, बोलणं चालणं ठीक आहे, पण त्यांनी दिलेल्या वस्तू काही खायला नको. त्यात ते जहर टाकू शकतात, म्हणजे काही पण धोका होऊ शकतो, आपलं सामान जाऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे सामान असते ते प्रॉपर लॉक करायला पाहिजे. सामानाच्या मुद्द्यावर सर मी येणार आहे, पण आपल्याला बाजीराव लोंढे प्रश्न विचारत आहेत कोल्हापूरून. विचारा. हॅलो. हा मॅडम नमस्कार. नमस्कार. आम्ही कोल्हापूरहून बाजीराव लोंढे बोलतो. हा बोला. ज्या वेळेला आपण कोल्हापूर टू बॉम्बे. हॅलो. हा बोला, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हा मॅडम, ज्या वेळेला आपण हॅलो हा ज्या वेळेला आपण स्लीपिंग कोचचं ज्यावेळेस रिझर्वेशन करतोय ना, मी बहुतेक वेळा महालक्ष्मी वगैरे महालक्ष्मीने जातोय ना, त्यावेळेला बाहेरचे पॅसेंजर येतात मॅडम, त्या डब्यात असे म्हणजे ते वाटेन असे घुसतात. मी त्यांना सांगितलं ना की नाही बाबा आमचं रिझर्वेशन आहे वगैरे, सुद्धा ते येऊन तिथं बसतात वगैरे आणि गर्दी वगैरे करतात. त्यावेळी काय आम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं त्यांना सांगितलं ना तरी. बरोबर. थ्रू ट्रेन मधल्या हा पॅसेंजरचा एक प्रश्न आहे की मोठा प्रवास असतो, त्यांनी सांगायचा प्रयत्नही केलाय, तर त्यांना ते नक्की काय सांगू शकतात? नाही, ऍक्च्युअली बघा, प्रत्येक ट्रेन जसं महालक्ष्मी जे बोललंय ते त्या एरियामध्ये मी 1 वर्ष ड्युटी केलेली आहे. आणि आरपीएफचं एस्कॉट असतं, कोल्हापूर ते पुण्यापर्यंत एस्कॉट असतं, कारण ते नाईट जर्नी असल्यामुळं. आणि पुणे ते मुंबई एस्कॉट असतं. आणि एक ऑफिसर असतो आणि 4-5 स्टाफ असतात. त्यांनी स्टाफ सोबत अप्रोच करायला पाहिजे लगेच. अगदी बरोबर आहे. कारण मला पण अनुभव आला की बाबा दुसऱ्या ज्या सीटवर दुसरे माणसं येऊन बसतात तर त्यांना मी हेल्प करतो, असं नाही. ट्रेनमध्ये टीसी बसतात, त्यांना कंप्लेंट गेली तरी हेल्प करतात ते लोक, किंवा आम्हाला कंप्लेंट आम्ही तरी जाऊन लगेच हेल्प करतो. बरोबर. तुमच्या अशाच प्रश्नांची वाट बघतो, पण ब्रेकवर जाण्याआधी पुन्हा एकदा आमचा संपर्क क्रमांक लिहून घ्या. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. त्याच्यासाठी नंबर 0226689204 02266899204. टॉक टाइम मध्ये घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.